नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग अनुदान पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचप्रमाणे वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, काय आहे ही माहिती? आता जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवरील दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजल्यापासून ते 24 डिसेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाकरिता कार्यवाही करण्यात येणार असून, सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही. तर अशा प्रकारचा मेसेज या डीबीटी पोर्टलवरती देण्यात आलेला होता. मात्र आज जर आपण डीबीटी पोर्टल चेक केलं, तर आज दिनांक आहे 26 डिसेंबर 2025 रोजी. तर या ठिकाणी कोणताही मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. मेसेज हटवण्यात आलेला आहे. तर यामागील कारणे काय आहेत? तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, एक नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी बांधवांपर्यंत शेअर करा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर काय आहे माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो बघा, काल दिनांक 24 तर 23 आणि 24 डिसेंबरपर्यंत लाभ वितरित होणे अपेक्षित होते. कारण पोर्टल हे आता तात्पुरते बंद करण्यात आलेले होते. याचा अर्थ असा होता, की आपण मागील हप्त्यांमध्ये बघितले, ज्या दिवशी पोर्टल हे बंद करण्यात येत होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लाभ वितरण केला जात होता. मात्र आज दिनांक 26 म्हणजे 23 आणि 24 ला पोर्टल बंद होते. आज दिनांक 26 तरीही लाभ अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही. तर अनेक दिव्यांग बांधव असतील, तसेच जे निराधार बांधव असतील, त्यांना प्रश्न पडलेला आहे, की नक्की ही पेन्शन आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, की बघा, पेन्शन ही आपल्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहे. मात्र त्याला काही अडचणी येत आहे. तर त्या अडचणी नेमक्या काय येत आहेत? तर आता वरिष्ठ लेव्हलवरती मी चौकशी केली फोनद्वारे. तर असं सांगण्यात आलं, की वरून त्यांना निर्देश देण्यात आलेले होते, की आधार संलग्न जे यू-डी-आय-डी कार्ड आहे, तर त्यांचा जो लिंकिंगची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया अद्याप काही लाभार्थी बांधवांची अपूर्ण राहिलेली आहे. तर ती प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होईल, त्यावेळेस जो निश्चित जो डाटा आहे, की किती लाभ हा वितरित करायचा किंवा वित्त आयोगाकडून जो सामाजिक न्याय विभागाला जो निधी वाटप करण्यात येईल, तो किती द्यायचा? तर या प्रकारचा जो काही संभ्रम होता, तो अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे कदाचित हा लाभ वितरण उशिरा होत आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे. परंतु घाबरून जाऊ नका. लाभार्थी बांधवांनो, हप्ता हा वितरित येत्या 31 डिसेंबरपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. तर काही अडचणींमुळे हा लाभ वितरित होण्यास उशीर होत आहे. तर 31 डिसेंबरची तारीख ही लक्षात ठेवा. या 31 डिसेंबरच्या आतच कदाचित आज 26 डिसेंबर आहे. आज देखील दुपारनंतर किंवा संध्याकाळी 8 वाजल्यापासून हा हप्ता वितरित होण्यास सुरुवात होऊ शकते. आणि अ, येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सर्व लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. मात्र केवळ डिसेंबर महिन्याचीच पेन्शन या ठिकाणी वितरित केली जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे काही लाभार्थ्यांची पेन्शन ही थांबलेली होती. तर या लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार का? तर ज्यावेळेस हप्ता वितरित होईल त्याच वेळेस आपल्याला समजणार आहे, की नक्की या ठिकाणी या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत का? कारण अजून वित्त विभागाकडून जी-आर आलेला नाही. सामाजिक न्याय विभागाकडून अजून जी-आर हा प्राप्त झालेला नाही, की किती निधी वितरित करायचा आहे. त्याच्यामुळे आपण आत्ताच सांगू शकणार नाही, की ऑक्टोबर, नोव्हेंबरचे जे काही हप्ता थांबलेला होता किंवा ज्या लाभार्थ्यांना केवळ 1,500 आलेले होते. दिव्यांग बांधवांना 2,500 येणे अपेक्षित होते या ठिकाणी. मात्र काही लाभार्थी बांधव आहेत त्यांना 1,500 या ठिकाणी हप्ता हा आलेला होता. तर आता त्यांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये हे 2,500 मिळणार का? ते या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी ही जी प्रक्रिया होती, यू-डी-आय-डी कार्ड आणि आधार संलग्नाची प्रक्रिया ही जर त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन पूर्ण केलेली असेल, तर नक्कीच त्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, घाबरू नका. मात्र तुमची जी रेग्युलर ज्यांची चालू आहे ₹2,500 ती पेन्शन 31 डिसेंबरपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता हिवाळी अधिवेशनात सांगितलेलं होतं, की 1 तारखेला आम्ही तिथून पुढे हप्ता वितरित करणार आहोत. तर त्यामुळे 1 तारखेला तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर घाबरू नका मित्रांनो, लवकरच तुमच्या खात्यामध्ये
हप्ता वितरित केला जाणार आहे. तर ही होती लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.